सुंदर अशा गाण्याची पर्वणी या ठिकाणी आहे. आणि यानंतर आपल्या समोर अजयजी देहाड. सर्व महामानवांच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. सर्व महामातेच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. आणि आज ज्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात आपल्या नांदेड शहरामध्ये साजरी करतोय. आम्हा संपूर्ण गायकांचे कवींचे गुरु महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांना नतमस्तक होतो. आणि माझ्या गाण्याची सुरुवात करतो. मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो की आज पुन्हा एकदा तुमच्या समोर व्यक्त होण्याचा मान मिळतोय. आमचे संजय दादा निवडुंगे यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी इंजिनियर भावी आमदार प्रशांत दादा इंगोले व त्याचबरोबर आपल्या नांदेड शहरातील एक नामवंत एक नाव फारुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून गाणं ऐकण्यासाठी आले. सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. महाराष्ट्रातील सर्व कवी गायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची गाणे तुम्हाला ऐकायचे आहेत. महाकवी लोककवी वामनदादा कर्डकांचे गीत आपल्या सेवेत या शोभमांच्यावर. पण बाबासाहेबांचा जन्म झाला म्हणून म्हणायचं का अरे पूजने को तो पाप होते हैं गौतम जैसे अरे पूजने को तो पाप होते हैं गौतम जैसे अरे गाँव में तो गाँव तुमचा आमचा उद्धार करता या भारताला मिळाला म्हणून म्हणत आहेत महाकवी लोककवी वामनदादा लिहितात अरे झंडा नीला वलंका
पुन्हा कोणाला येतं जर हात वर करा बरं. माझ्यासोबत टाळ्या पाहिजे. ताला सुना. अरे एक फूल रोशन अरे पैदा हुआ क्या हुआ? अरे ऐसे नए सूरज अरे ऐसे नए सूरज ऐसे नए सूरज अरे झूठा ये सोना चमक रहा अरे पीला पीला सोना चमक रहा वो पीला पीला
अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, इल्म यानी ज्ञान। क्या अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ काटने की बात कर। क्या अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर। इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा और उस सर फिरे के हाथ काटने की बात कर। आज काटने की वामन तेरे वतन, वामन तेरे वतन, वामन तेरे वतन, तेरा है उजाला, तेरे वतन, तेरा है सूरज मेरे वतन का, सूरज मेरे वतन का, वो सूरज मेरे वतन का, अरे सूरज मेरे वतन का, अरे आगे बिना महबूब, सूरज मेरे वतन का, आगे बिना महबूब, ठंडा बिना वतन का, ठंडा बिना महबूब, ठंडा गाणं आवडलं का? मी हे गाणं पहिल्यांदा गायला बऱ्याच दिवसाच्या नंतर मला आज हे गाणं मिळालं, कारण की वामन दादाची गाणी 10,000 पेक्षा जास्त आहेत आणि हिंदी गाणी त्यातल्या त्यात खूप आहेत, पण आता हिंदी गाणी समोर यायला पाहिजे म्हणून हे गाणं महाकवी वामन दादा कर्णकांचं त्या काळातलं आहे. म्हणून म्हणायचं का, झंडा नीला वतन का, दोन्ही हात वर पाहिजे मला सगळ्यांचे जे या सभागृहामध्ये उपस्थित आहेत बाबासाहेबांसाठी, माझ्यासाठी नाही. आहेत ना सगळे? जिवंत आहेत ना? जागे आहेत ना? एकदा जोरदार माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाजच नाही तुमचा. एक बुलंद आवाज पाहिजे बाबासाहेबांसाठी, बुलंद आवाज कसा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या नांदेड जिल्ह्याने खूप प्रेम दिले सर्वांना आणि या नांदेड मधूनच एक नाव तुमच्यापर्यंत गेले, भीमापुरे गाव पुढे. म्हणून अरे झंडा नीला वतन का, अरे झंडा नीला वतन का. आता तालासोबत टाळ्या पाहिजे मला सगळ्यांच्या, दोन्ही हात वर करू. अरे झंडा नीला वतन आवाज ये गाया. हा झंडा नीला वतन का, हा झंडा नीला वतन का, अरे पैदा हुआ तुमचीच फरमाईश घेतो, चारच लाईन घेतो.
पर
और जब भी हम कहेंगे अरे डंके की चोट पर ये भीख का खजाना है काबू का नहीं अजी सावन का मजा कुछ और है फागुन का नहीं और जब भी ना कहे वो अपने भूख का नहीं आज आपल्या आरक्षणावर गदा नाही नाचून गाऊन गाणे गाऊन मोठमोठ्या जयंत्या साजरे करून काही होणार आपल्याला काय करावं लागेल जपेना उसका भी वही कारण है सलामत मानवता अबे दुखों का निवारण है।
जो अंगारों से खेलते हैं सिंगर उन्हीं की बदौलत बाबा साहब की मूवमेंट चलती है, दलालों की बदौलत नहीं चलती। सिंगर इतना जाता है पण बाबा साहेबांची चळवळी त्यागी माणसांमुळे चालते आहे म्हणून ना दाल किसी की चले 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 ना दाल किसी की चले
सुद्धा या ठिकाणी आल्या. जेव्हा मला मुलांनी ओळख करून दिली माझं मन भावनिक मन काय बाळांनो आता कमर्शियल मन झालं. भावनिक मन कोणाची होती माझं भावनिक मन तेव्हा सुद्धा भावनिक झालं. आणि म्हटलं ताई तुम्हाला काही मदत लागली तर मी प्राध्यापक आहे, डॉक्टर आहे, पगार मी भरपूर आहे. काही असं वाटलं तर कधीही मला सांगा, मी तुमच्या मदतीला येईल. आणि म्हणून जुलमोचे साळे जुलमोचे साळे कर्मचारी नका हो. पुढची पिढी तुम्हाला पुढची पिढी तुम्हाला दुसरं देईल, तुमच्या नाव फुकेल आणि म्हणेल की असे माझे वंशज होते. हे आमच्या महाराजचे वंशज असू शकत नाही असं किशोर वाघला पुढची पिढी म्हणेल. आणि म्हणून वामन सांगे अशी माणसं म्हणूया काहीतरी करून. आणि म्हणून वामन साने का